चला मुलांना पुन्हा आपण एक एस-सी-एफची न्यू ट्रिक्स घेऊन आलेलो आहोत। याच्यामध्ये आपल्याला एस-सी-एफ ओरली शोधायचा आहे। तर पहिला पॅटर्न असा आहे का जर संख्या एकमेकाच्या पटीत असेल, जसे 2 आणि 4 आहे तर 2च्या पाड्यामध्ये 4 येतात, तर यापैकी जी लहान संख्या असते तोच काय राहतो त्याचा एस-सी-एफ। या सेकंड एक्झाम्पल 8 आणि 4 आहे, तर यामध्ये 4च्या पाड्यात 8 येतात, म्हणून छोटी संख्या काय राहणार आहे त्याचा एस-सी-एफ। दुसरं असं आहे का दोन्ही संख्या जर प्राईम असेल तर बिनधास्त त्याचा एस-सी-एफ किती लिहायचं आहे आपल्याला 1, कारण त्याच्यामध्ये कोणताही कॉमन किंवा सामायिक असं फॅक्टर नसतो, अवयव नसतो। त्याच्यानंतर पुढचा आपण ट्रिक्स पाहणार आहे की एक नंबर प्राईम असेल, जसं या ठिकाणी 5 दिलेलं आहे, आणि एक नंबर कंपोजिट असेल, तर अशा दोन संख्यांचं सुद्धा एस-सी-एफ किती राहणार आहे 1च राहणार, कारण कॉमन फॅक्टर याचं 1 आहे। त्याच्यानंतर मिक्स नंबर जर असेल तर आपल्याला हे बघायचं जसं 8 आणि 12 आहे, यामध्ये 8 आणि 12ला समान संख्येने 2 आणि 4ने भाग जातो, यापैकी मोठी संख्या जी असेल ती काय राहणार आहे त्याचा एस-सी-एफ।